रस्ता खोदल्याचा जाब विचारला असता आरोपींनी दोघा भावांना शिवीगाळ करून लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 3 जून रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील माळेवाडी डुकरेवाडी गावाच्या शिवारात घडली. अक्षय बापूसाहेब सिनारे वय 27 वर्ष राहणार माळेवाडी डुकरेवाडी तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अक्षय सिनारे यांची माळेवाडी डुकरेवाडी गावाच्या शिवारात शेतजमीन आहे. सदर शेत जमिनीमध्येच त्यांचे घर आहे. घराकडे व शेताकडे जाण्यासाठी अजित सुरेश पाटील व बाळासाहेब शंकर डुकरे या दोघांच्या शेताच्या मधून पूर्वीपासून रस्ता आहे. दिनांक 3 जून 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अक्षय सिनारे व त्यांचा चुलत भाऊ सत्यम राजेंद्र सिनारे हे दोघेजण शेतातून घरी जाण्यासाठी निघाले. तेव्हा घराकडे जाणारा रस्ता खोदलेला दिसला. तेव्हा तेथे आरोपी उभे होते. तेव्हा सिनारे हे दोघे भाऊ आरोपींना म्हणाले की तुम्ही रस्ता का खोदला आहे. तेव्हा आरोपी म्हणाले की इथून नवीन रस्ता करायचा आहे. सिनारे म्हणाले की आधी नवीन रस्ता करा व नंतर जुना रस्ता खोदा असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी सिनारे या दोघा भावांना शिवीगाळ करून आम्ही आधी जुना रस्ता खोदणार, त्यानंतर नवीन रस्ता करणार, तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी दिली. त्यानंतर लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडणामध्ये अक्षय सिनारे यांची सोन्याची अंगठी कुठेतरी गहाळ झाली. अक्षय बापूसाहेब सिनारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाळासाहेब शंकर डुकरे, अजित सुरेश पाटील, सुरेश पोपट पाटील सर्व राहणार माळेवाडी डुकरेवाडी तालुका राहुरी, तुषार खडे व त्याच्यासोबत 3 अनोळखी इसम सर्व राहणार कोल्हार खुर्द तालुका राहता अशा 7 जणांवर शिवीगाळ व मारहाणीची गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.